सैफ अली खान जीवघेण्या हल्ल्यातून वाचला, पण या हल्ल्याच्या 2 दिवस उलटत नाही तोच एक खळबळजनक दावा केला जातोय। या हल्ल्यात लक्ष सैफ नव्हता तर त्याचा मोठा मुलगा तैमूरला मारण्याचा प्रयत्न होता, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। नेमकं सगळं प्रकरण काय पाहूया। सैफवर जीवघेणा हल्ला, पण हल्लेखोराचं लक्ष तैमूर। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा। अभिनेता सैफ अली खानवरच्या हल्ल्याने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला हादरवून सोडले। हल्लेखोर घरात घुसला तो थेट सैफ आणि करीनाचा छोटा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये लपून बसला। जीवघेणा वार स्वतःवर घेत सैफ अली खानने घरातल्या महिला आणि मुलांना वाचवलं। रक्तबंबाळ सैफला रिक्षातनं लीलावतीला नेण्यात आलं, तेव्हा त्याच्या सोबतीला होता 8 वर्षांचा तैमूर। रिक्शा 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 एक आंटी आगे से आती है, गेट वो डरी हुई थी बहुत। हाँ, वो लेडीज जो थी वो डरी हुई थी। बाकी ये उस गेट से फिर अपना कोई निकलता है। कितने लोग थे? उसमें करीबन 7-8 लोग थे। हाँ, वो गेट से निकलते हैं, फिर उनको बैठाया जाता है। उसमें एक बच्चा बैठता है छोटा, एक कोई यंग बैठता है थोड़ा। उसके बाद बोलते भाई चलो जरा हॉस्पिटल लेकर चलो हॉस्पिटल। पण आता हाच तैमूर हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, सैफ नव्हे, असा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तोही वाचला। पण सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही। बाळ जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं। तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले। ट्विट करतात सत्ताधाऱ्यांनी आव्हाडांवर टीकेची झोड उठवली आहे। जितेंद्र आव्हाडच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटतो। त्या सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं, औरंगजेब ठेवावं का अफजल खान ठेवावं, काय करायचं आम्हाला त्याच्याशी? त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला? कोणाच्या मुलाचं नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे। आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रातला असावा, कारण की इतकी इत्तमभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आव्हाडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहित असावं आणि आरोपी हा मुंब्रामध्ये असावा। पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे। दुसरीकडे काँग्रेसच्या नाना पटोलेंनी काय म्हटलंय ते पाहूया। किती स्थान द्यावं हा नंतरचा भाग आहे। धर्माच्या पलीकडे महाराष्ट्राचं जो वैचारिक व्यवस्था आहे ती पुरोगामी विचाराची आहे आणि पुरोगामी विचाराची असल्यामुळे या महाराष्ट्रात या गोष्टी होण्यापेक्षा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक सुरक्षित राहावे, त्यांनी सगळ्यांनी आनंदात राहावे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आनंदित राहावे असा हा महाराष्ट्र आहे। त्यामुळे मी धर्मावर जाणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे। आता तैमूर नावावरून नेमका काय वाद रंगला होता आणि या नावाचा नेमका अर्थ काय तेही जाणून घेऊया। 16 डिसेंबर 2016 ला सैफचा मुलगा तैमूरचा जन्म झाला। मुलाचं नाव तैमूर ठेवलं तेव्हा सैफवर मोठी टीका झाली। तैमूर लंगा या मंगोलियन आक्रमकाशी सैफच्या मुलाचं नाव जोडलं गेलं, पण टीकेनंतरही सैफ आणि करीना आपल्या निर्णयावर ठाम राहिले। तैमूरच्या जन्मानंतरच काही तासामध्ये सैफ आणि करीनावरती टीकाकारांचं लक्ष बनलं होतं। अनेकांना हे नाव जे आहे ते रुचलेलं नव्हतं, मात्र दोघांनीही कुठल्या इतिहासाच्या आधारावरती नाही तर नावाच्या अर्थावरून तैमूर हे नाव ठेवलं होतं। अरेबिक भाषेत तैमूर या शब्दाचा अर्थ होतो लोह। मुलगा झाला तर त्याचं नाव लोह पुरुष तैमूरच असेल असं सैफ आणि करीनाने आधीच ठरवलं होतं, पण काही जणांनी त्याचा संबंध मंगोल आक्रमकाशी जोडून वाद निर्माण केला। त्यात आघाडीवर होते कवी कुमार विश्वास। पैसा हम देंगे, टिकट हम खरीदेंगे, हीरोइन हम बनाएंगे, हीरो हम बनाएंगे, और तुम्हारी तीसरी शादी से औलाद होगी तो उसका नाम तुम बाहर से आने वाले किसी आक्रमणकारी के नाम पर रख लोगे, ये चलेगा नहीं। क्या बात है। हाँ। तुम रिजवान रख लेते, उस्मान रख लेते, यूनुस रख लेते, हुजूर के नाम पर कोई नाम रख लेते, तुम्हें एक ही नाम मिला। जिस बदतमीज आदमी ने, जिस लंगड़े आदमी ने हिंदुस्तान में आकर यहाँ की माँ बहनों के साथ बलात्कार किया, वो मिला तुम्हें इस प्यारे से बच्चे का नाम रखने के लिए।
और अब अगर इसे हीरो बनाओगे तो इसे खलनायक तक नहीं बनने देंगे, ध्यान रखना हम। वाद असो की त्याचा गोंडसपणा, जन्माला आल्यापासून तैमूरची सोशल मीडियावर भलतीच क्रेज आहे. मात्र हाच तैमूर आता वडिलांवरच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. जितेंद्र आव्हाडांनी सैफवरील हल्ल्यानंतर मुलगा तैमूरच्या नावाशी सगळा संबंध जोडला गेला. तो कट्टरपंथीयांचा लक्ष असल्याचं म्हणत त्यांनी नवीन वादाला चांगलीच फोडणी दिली. राजू सरोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.